आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण फोन करता? झालं काय रे काम? काम झालंय शेठ. मग आता तुम्ही काय असत? मी त्याच्या दुकानाजवळच आहे. त्या दुकानाकडे काय भजन करतास काय? निघा थे सोन शिरला का ना? हो शेठ, पण पैसे? पैसे उद्या सकाळी मिळतले तर ठेव. पण नमस्कार फूड इन्स्पेक्टर सुर्वे साहेब. हो, आम्ही कसले साहेब? खरे साहेब तुम्ही. नाही आपण खराच आपण. हा, एवढ्या रात्री फोन केला तुम्ही? कामच तसा अर्जंट शिरला का ना? बोला, आमच्याकडे काय काम काढलं? तुमका एक टीप देऊची. कसली टीप? सांगताय ना सांगताय. विक्रांत देसाई नावाच्या पोराचा ममता नगरच्या चौकात देसाई अमृत तुल्य नावाचा चहाचा दुकान आहे. बरं, मग थैसर चहात सून लोकांका ड्रग देतात अशी एक उडती उडती बातमी माझ्या म्हणजे उडती उडती माझ्या कानावर इली. म्हटलं आपण लगेच तुमच्या कानावर घालूया अशी लगा ना. काय काय सांगताय? काय काय उगाच लोकांच्या जीवाशी खेळू नको ना म्हणून ही बातमी मी तुमका सांगितलंय. बाकी काय तर तुम्ही बघा. तुम्ही चिंताच करू नका, मी बघतो काय करायचं ते. हो, आणि खरंच जर असं थै काय सापडलं ना तर त्याचा दुकान कायमस्वरूपी बंद करून टाका. चिरला का ना? अहो, ते प्रोसिजर नुसार होईलच. हा, आणि थँक्यू, तुम्ही मला एवढी मोठी बातमी दिलीत. काय लाजवतास काय? लोकांची सेवा ह्या आमचा परम कर्तव्य आहे ना. म्हणून तर तुमका कळवलंय. आता बघा तुम्ही काय करायचं आता. चिरला का ना? विक्रांत देसाई, तुझं धंदो मी कायमचो बंद करते बघच. तू माका सगळ्यांसमोर मान खाली घालूक लावलंस काय? आता तुझ्या दुकानात ह्या पाकिट दिसाने मग बघ मी तुका कसो अडकवतोय. तो मग गिरिजाच काय, गिरिजाचो बाप पण तुका वाचू शकणार नाही. शिरला का नाही? ताई, जेवायला बसूया? हो, वाढायला घे, गौरव येईल इतक्यात. हो, आलोय मी. बस. गाडी मिळाली? बसला का दोघी? हो. भाऊ, जेवायला घेऊया? वहिनी, सुचित्राला ताट नेऊन दे ना वरती. हो, लगेच वाढते. गौरव, कसला विचार करतोय? नाही, काय नाही. मयुरीचा विचार करतोयस ना? हा, म्हणजे आज मयुरी थोडं वेगळंच वागली. चांगलंच होतं ना? हा, चांगलंच होतं, पण आधीसारखी हट्टी नाही वाटली. बघितलं मी. ती जेव्हा आई बरोबर निघाली तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांकडे बघत होता. गौरव, ती ज्या पद्धतीने तुझ्याकडे बघत होती त्याचा अर्थ कळतोय तुला?
काय? तिने तुला समजून घेतलंय. तरी पण ताई थोडं अस्वस्थ वाटतंय. का? आता काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली म्हणजे त्या दिवशी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिने एक गिफ्ट आणि चिठ्ठी पाठवली होती. काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत? तिने 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 प्रेमाची कबुली दिली. अरे मग चांगलीच गोष्ट आहे ना. कसं काय? अरे म्हणजे तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते आता एकमेकांना कळलंय. दिस इज ग्रेट. गौरव, तू आता पूर्णपणे तुझ्या करिअरकडे लक्ष देऊ शकतोस. ताई ताई, दोघांच्या मनात नाही, तिच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. असं तुला वाटतंय. तू जरी बोलला नाहीस ना तरी मयुरीला माहितीये की तुझंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे. आता तुझी जबाबदारी आहे गौरव. आता स्वतःला प्रूव्ह करून दाखव. ठीक आहे, मी नक्की प्रयत्न करेन. ताई यार, तू खरंच ग्रेट आहेस. का? म्हणजे एका चुटकीत प्रॉब्लेम सॉल्व. ताई, मी काय म्हणते, थोडी कोशिंबीर करूया. हा, एक मिनिट. हॅलो 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 हॅलो, आवाज येत नाही. एक 2 मिनिटात आले. वहिनी, मी काय म्हणतो, कोशिंबीर तर करूच आपण. त्याच्यासोबत गरमागरम कांदा भजी करूयात का? हा, नाही म्हणजे तसे आपण घरात 3 जण आहोत ना. हवं तर मी मदत करतो तुला. हा, जरा प्लीज प्लीज. राहू द्या, मी करते. थँक्यू सो मच. तुम्ही जेवून घ्या, मला जरा बाहेर जावं लागतंय. का काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? मी आल्यावर सांगते सगळं. मी येऊ का तुझ्यासोबत? अरे नको, जरा एक इमर्जन्सी सिच्युएशन आली आहे, मी करते हँडल. हो ताई, पण जेवून गेलं तर नाही चालणार का? वहिनी, मी आल्यानंतर जेवेन, तुम्ही जेवून घ्या. ओके, येते. तुला काय झालं? हे तुमचं शॉप आहे? हो, माझंच आहे. पण काय झालंय साहेब? इथे प्रश्न फक्त मीच विचारणार. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण विक्रांत, नवीनच सुरू केलेलं दिसतंय. हो, नवीनच सुरू केलं साहेब. फूड लायसन्स आहे ना. आहे? मग दाखवा ना. आहे म्हणून चालत नाही. दाखवतो. हे घ्या. साहेब, हे सगळं काय सुरू आहे? हो, चौकशी सुरू आहे. दिसत नाही का? नाही, चौकशी सुरू आहे ते दिसतंय, पण का, कशासाठी? हे कोण? मित्र आहे माझा, माझ्यासोबतच असतो. त्यांना जरा शांत राहायला सांगा.
अहो पण तुम्ही राजा थांब ना, त्यांना जे करायचं ते करू दे. थांब. तेच करणार आहे. लायसन कुठे आहे? आहे ना इथे मागे. हे बघा. साहेब एक रिक्वेस्ट होती. नाही म्हणजे ही चौकशी कशासाठी चालू आहे हे आम्हाला कळेल का? आम्हाला खबर मिळाली आहे तुमच्या चहामध्ये अंमली पदार्थाची भेसळ असते. काय साहेब काही काय बोलताय? नाही नाही राजा थांब, मला असं वाटतं तुमचा गैरसमज झालाय. अहो चहामध्ये गैरसमज आहे का आणखीन काय? ते दुकानाची झडती घेतल्यावर कळेलच. अहो पण तुम्ही बाजूला व्हा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. साहेब काय काय करता काय तुम्ही? राजा थांब, त्यांना करू दे, त्यांना काय करायचं ते. बघ ना काय. अहो साहेब साहेब काहीच नाहीये. या सापडलं का काही? म्हणजे नाही, तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत होता, मला वाटलं सापडेल काही ना काही. तुम्ही टोमणे मारताय? नाही हो साहेब, उलट मलाही तुमच्यासारखंच वाटत होतं. काय वाटत होतं तुम्हाला? हेच की ह्यांच्या चहात नशा आहे. अगं गिरीजा काय बोलतेस तू? हो विक्रांत, अरे तुझ्या हातच्या चहात प्रेम आपुलकी असते, म्हणूनच त्याला छान चव येते. आणि असा चहा घेतल्यानंतर गिरायकांना नशा येणं साहजिक आहे ना. हो हो, आम्हाला इथे आपुलकीचा चहा मिळतो म्हणूनच तर येतो ना आम्ही. हो साहेब, त्यांच्या चहामध्ये प्रेमाचा गोडवा असतो. आणि यांच्या हातचा चहा म्हणजे एकच नंबर. तर तुमचा काहीतरी घोळ झालाय साहेब. आम्हाला नाही वाटत तुम्ही म्हणताय असं काय असेल. साहेब आम्हाला वाटते तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. साहेब बसा तुम्ही पण, चहा घ्या. एकदा प्याल तर परत परत याल. नको. नाही, आलाच आहात तर आमचा चहा टेस्ट करून जा. नको, येईन नंतर केव्हा तरी. चल रे. विक्रांत, काय वाटतं ही चुकीची खबर यांना कोणी दिली असेल? काय माहिती, पण जे झालं ते चांगलंच झालं. आता याच्यात काय चांगलं झालंय? अरे या सगळ्यामुळे या फूड इन्स्पेक्टरला आणि सगळ्यांना कळलं ना की आपल्याकडे इलिगल असं काहीच घडत नाही. कमाल आहे तुझी. म्हणजे एवढं सगळं वाईट झालं आणि त्याच्यातही तुला चांगलंच दिसतंय. चांगल्या माणसांना सगळं चांगलंच दिसतं राजा. काय बघतोयस, चल आवरायला घे. येच काय पसारा करून ठेवला यार याने. ते उचल सगळं. सुर्वे साहेब रेट टाकूक गेले की नाही ह्या नक्की कसं कळत माका? त्यांका फोन करू काय?
हॅलो सुर्वे साहेब, टाकलास काय रेड? हो, आता तिथूनच आलोय. बघा सापडला की नाही? त्या बघा त्या पोराग अजिबात सोडू नका. खूप शहाणो समजता स्वतः तो. तुमका गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करीत शिरला का ना? मला गुंडाळायचा प्रश्नच कुठे येतोय? नाही माका माहित आहे म्हणजे तसं तुम्ही कोणाचं ऐकून घेणारच नाही. पण मी आपलं तुमका सांगितलं एका चांगलो अडकवा शिरला का ना? त्याला अडकवण्याचा प्रश्नच येत नाहीये. म्हणजे आम्हाला तिकडे काहीच नाही मिळालं. काय? हो, आम्हाला तिकडे काहीच सापडलं नाही. तुम्ही उगाच माझा वेळ फुकट घालवलात. असं कसं शक्य? म्हणजे मी खोटं बोलतो असं तुम्हाला वाटते की काय? नाही म्हणजे माका तसं म्हणायचं नाही. कन्फर्म टिप नसेल ना तर देत जाऊ नका. तो चांगला मुलगा आहे. तो उगाच त्याला बदनाम करू नका. हा, ठेवा फोन. त्यांना काहीच मिळालं नाही असं कसं होऊ शकता? काहीतरी गडबड नक्कीच हा शिरला का ना? थँक्यू. आज श्रमपरिहाराची गरज लागते वाटतं. म्हणजे? अगं म्हणजे हे याच्याकडे लक्ष नको देऊ तू. गप ना. काय चाललंय तुमचं? अगं म्हणजे मी म्हणत होतो की त्यांनी उगाच दमवलं आपल्याला. अच्छा. पण विक्रांत, तू उगाच थांबवलंस मला. त्या फूड इन्स्पेक्टरला चांगलं धारेवर धरलं असतं मी. आणि तुला घेऊन गेले असते ते. मग मग काय, मित्रासाठी आपण तेही केलं असतं. एवढं काही करायची गरज नाहीये. मग काय, काही शंका घेतात. नाहीतर म्हणे चहामध्ये अंमली पदार्थ मिक्स करतात. मला तेच कळत नाहीये, चहात कशाला कोण अंमली पदार्थ घालून देईल? तेच ना. नाही, चूक त्यांची नाही आहे, बातमी देणाऱ्यांची आहे. कोणी दिली असेल ही टीप? रमाकांत काकांनी. काय? हो, या मागे काकांचा हात आहे. पण त्यांनी जर हे मुद्दाम केलंय तर इथे काहीतरी मिळायला हवं होतं ना. कसं मिळणार राजा? मी आधीच दुकानात जाऊन ते पॅकेट माझ्या ताब्यात घेतलं होतं. हे काकांनी त्या दुकानात लपवायला सांगितलं होतं. काय हे सगळं? सांगते. आम्ही जेवायला बसणारच होतो तेव्हा निखिलचा कॉल आला मला. हा निखिल, काही महत्वाचं आहे का? हो, खूप महत्वाचं आहे आणि ते तुला आत्ताच कळायला हवं. काय झालं? मी आज रेश्माच्या बाबांना फोनवर बोलताना बघितलं. काय बोलत होते ते? विक्रांतच्या विरोधात नवीन कारस्थान करतायत ते. विक्रांतच्या दुकानात ड्रग्सचं पाकिट ठेवणार आहेत ते. काय? मी आता त्यांना फूड इन्स्पेक्टरला टिप देताना ऐकलं. या वेळेत वरसून देव जरी खाली इलो ना तरी त्या विक्रांतला सोडायचा नाही. शिरला का ना? होय शेठ. मी सांगितलेली वस्तू आणलं. होय शेठ. आतमध्ये ठेव, आतमध्ये ठेव. आजूबाजू बघायचा, अंदाज घ्यायचो आणि कोणाच्या नकळत ही पुडी त्या विक्रांताच्या दुकानात ठेवायची. म्हणजे आपण जिंकलो. शिरला का ना? शेठ, तुमचं काम झालंच समजा. ही गोष्ट गिरिजाच्या कानावर घालायलाच हवी. नमस्कार फूड इन्स्पेक्टर सुर्वे साहेब. विक्रांत देसाई नावाच्या पोराचा ममता नगरच्या चौकात देसाई अमृत तुल्य नावाचा चहाचा दुकान आहे. थैसर चहात सून लोकांका ड्रग देतात अशी एक उडती उडती बातमी माझ्या म्हणजे उडती उडती माझ्या कानावर इली.
म्हटलं आपण लगेच तुमच्या कानावर घालूया शिल्लका ना. आणि खरंच जर असं थै काय सापडलं ना तर त्याचं दुकान कायमस्वरूपी बंद करून टाका शिल्लका ना. अरे पण हे असं करून त्यांना काय मिळणार आहे? आनंद. दुसऱ्याचं वाईट झालेलं बघून त्यांना आनंद मिळणार आहे. विक्रांतचं यश त्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून ते सगळे असे धंदे करतायत. नाही आता अति होतंय त्यांचं. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. अगं पण कसा? ते स्वतः काहीच करत नाहीयेत. हो म्हणूनच त्यांच्या विरुद्ध पुरावे मिळत नाहीयेत ना आपल्याला. त्यांचं जे काही करायचंय ते आपण नंतर बघू. तू आधी दुकानात जा. म्हणजे कदाचित आज रात्रीच रेड पडेल. काय? हो. बरं बरं मी आता लगेच जाते दुकानात. ठीक आहे मी ठेवतो फोन. हो तू जरा तिथे लक्ष ठेव आणि कळव मला. नशीब निखिलने वेळीच सांगितलंय सगळं. हो रे, नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर गेलं असतं. एक मिनिट, हे पॅकेट तुझ्याकडे कसं आलं? नाही म्हणजे रेड लगेच पडली असेल ना. ते तिथे पोहोचायच्या आधी मी पोहोचले होते. शोधाशोध केली आणि हे पॅकेट सापडलं मला दुकानात.